हॅलो वॉरियर्स. तर फायनली जवळपास 7 समंदर पार करके हा व्हिडिओ हे लेक्चर तुमच्यापर्यंत येते. असं मी का म्हणते हे त्या लोकांना समजलं असेल जे मागच्या लाईव्हला प्रेझेंट होते. सो मागचे 3 लाईव्ह लेक्चर्स हे फेल झाल्यानंतर आज मी फायनली तुमच्या समोर आलेली आहे. तर ज्यांना माहिती नाही त्यांना अगदी थोडक्यात सांगते की पहिलं लाईव्ह मी सुरू केलं आणि सीपीयू चढला. देन त्याला दुरुस्त करून आणला. दुसरा लाईव्ह मी घ्यायला लागले अँड देन अगेन सीपीयू माझा आय डोंट नो काय झालं पण तो बंद पडला परत एकदा. देन मी परत सगळं सेटिंग लॅपटॉपला केलं आणि लॅपटॉपवरून मी तिसरं लाईव्ह सेशन सुरू केलं. आणि ते सुरू केल्यानंतर मी हेच सांगत होते की मागच्या लाईव्ह मध्ये असं असं झालं, तोपर्यंत माझा लॅपटॉप पण बंद पडला. ऍक्च्युली मी त्याच्यानंतर लाईव्ह घेण्याचा विचारही करत नव्हते, पण ज्यावेळेला पहिले 2 सेशन्स फेल झाले त्याच्यानंतर मी लगेच टेलिग्राम लाईव्ह घेतला आणि टेलिग्रामवरती मला जेवढ्या पण गोष्टी एक्सप्लेन करायच्या होत्या त्या केल्या. आणि त्यानंतर मी लेक्चर ऍक्च्युली करणार नव्हते, पण झालं असं की मला माझीच एक विद्यार्थिनी तिने मला मेसेज केला आणि त्या मेसेजमध्ये ती असं म्हटली की मॅम यू आर रिअल वॉरियर, एवढ्या अडचणीनंतर पण टेलिग्रामवरती का होईना तुम्ही हे सेशन घेतलं. देन ज्यावेळेला लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला, मी स्वतः लॅपटॉप घेऊन गेले आणि ज्यावेळेला मी परत येत होते तेव्हा मी हा विचार केला की आता मी कुठल्याही प्रकारचं लेक्चर घेणार नाहीये, किंवा जे मी 90 डेज चॅलेंज बद्दल मुलांना बोलले होते तर ते मी नाही घेणार चॅलेंज. बाकीचे जे लेक्चर्स असतील जे मी रेकॉर्डेड स्वरूपात वगैरे देते तर ते मी युट्यूबवरचे कंटिन्यू करेन, पण कुठलेही चॅलेंज मी घेणार नाहीये. पण ऑलरेडी मला खूप सगळ्या स्टुडंटनी रिक्वेस्ट केलेली होती, म्हणजे जेव्हा मी पहिले 2 लाईव्ह जे आहेत ते फेल झाले आणि त्याच्यानंतर जेव्हा मी टेलिग्राम सेशन घेतलं तेव्हा सुद्धा वारंवार विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केलेली की मॅम प्लीज चॅलेंज घेऊन या. त्याच्यानंतर कितीतरी मेसेजेस आले की मॅम प्लीज चॅलेंज घेऊन या. आणि मी लॅपटॉप दुरुस्त करून घेऊन येत असताना मी हा विचार केला, मी डिसाईड केलं फायनल की मी नाही घेणार. पण झालं असं की मी जेव्हा परत येऊन माझा फोन घेऊन बसले तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कोर्स लॉन्च करण्याच्या आधीच, म्हणजे ॲपवरती मी तो कोर्स ऑलरेडी दिलेला होता. म्हणजे मला लेक्चर करायचं होतं ना, तर लाईव्हच्या जस्ट 5 मिनिट आधी ॲपवरती तो कोर्स दिसायला लागला होता आणि लाईव्ह झाला नाही लेक्चर. आणि जेव्हा मी लॅपटॉप घेऊन परत आले तेव्हा मी पाहिलं तर ऑलरेडी कितीतरी लोकांनी तिकडे ॲडमिशन घेतलेलं होतं. अँड देन मग फायनली डिसाईड केलं की हे जे 90 डेज चॅलेंज आहे, मास्टर प्लॅन आहे, तो आता एनी हा आपल्याला घ्यावाच लागेल, कारण ज्या लोकांनी ऑलरेडी पे केलेला आहे त्यांच्यासाठी का होईना पण हा प्लॅन घ्यावा लागेल. अशा पद्धतीने 7 समंदर पार करून हे लेक्चर तुमच्यापर्यंत आलेलं आहे. मग आता मी ऑलरेडी तुमच्यासोबत ज्या मुद्द्यावरती बोलणार होते मागच्या लेक्चरमध्ये, जिथे मी लाईव्ह सेशन जे घेतलं टेलिग्रामचं तिथे मी बोलले, पण बरेचसे लोक जे टेलिग्रामला नसतील त्यांना कदाचित माहिती नसेल. तर जेव्हा मी टेलिग्राम सेशन घेतलं मागच्या 2 दिवसांपूर्वी तेव्हापासून आपल्या एक्झामला जवळपास 100 दिवस बाकी होते. मग जर ग्रुप सीच्या एक्झामला 100 दिवस बाकी आहेत तर या 100 दिवसांमध्ये पूर्व आणि मुख्यची एकत्रित तयारी कशी करायची आणि या 100 दिवसांचा एकूणच प्लॅन कसा असायला पाहिजे याच्यावरती मी बोलले होते. आणि तिथे एक गोष्ट मी बोलले होते की हे जे मी तुम्हाला बोर्डवरती दाखवणार होते ते मला आत्ता दाखवणं शक्य नाहीये, तर इथे मी आत्ता थोडक्यात ते सांगते की जे लोक सेल्फ स्टडी करत आहेत, ज्यांना स्वतःहून अभ्यास करायचा, त्यांनी एक्झॅक्टली कशा पद्धतीने प्लॅन फॉलो करायचा आहे. तर याच्यापैकी पहिले जे डेज आहेत, एक सेकंड, हा पहिले जे 40 डेज आहेत याचा प्लॅन मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो कसा शेअर केलेला आहे मी तुमच्यासोबत, तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला पॉलिटिक्सचा 15 डेजचा प्लॅन दिलेला आहे, प्लस मी तुम्हाला जॉग्रफीचा 15 डेजचा प्लॅन दिलेला आहे, राईट. मग असे तर 30 डेज व्हायला पाहिजेत, पण हा 30 डेजचा प्लॅन नाहीये. तुम्हाला पॉलिटिक्स सोबत जॉग्रफी करायचं आहे आणि मग पॉलिटिक्सचे पण इनकम्प्लीट टास्क कम्प्लीट करण्यासाठी मी काही बफर डेज तुम्हाला दिले, जिथे तुमचं जर काही पेंडिंग राहिलं असेल तर ते करू शकता. जॉग्रफीसाठी पण मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले, जे कम्प्लिटली फ्रीमध्ये दिले. तुम्हाला काय करायचं आहे, 15 दिवसांच्या ऐवजी तुम्हाला इथे 20 दिवस जरी द्यावे लागले तरी चालतील, पण या 20 दिवसांमध्ये पॉलिटी आणि जॉग्रफी जे आहे ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. ठीक आहे. आणि याच्यासोबतच मी तुम्हाला कुठले सब्जेक्ट सांगितलेले आहेत, तर ऑब्व्हियसली मॅथ्स रिजनिंगचा पण स्टडी तुम्हाला करायचा आहे. मग हे झालं 20 दिवसांचं. पुढच्या 20 दिवसांचं काय, तर ऑलरेडी मी तुमच्यासोबत सायन्सचा सुद्धा 20 डेजचा जो प्लॅन आहे तो शेअर केलेला आहे.
आणि सायन्स 20 दिवसात कसं कंप्लीट करायचं, इम्पॉर्टंट टॉपिक कुठले, स्टेट बोर्ड कसे करायचे, जे पहिल्यांदाच करणार आहेत त्यांनी कसं करायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. एंड स्क्रीनला तुम्हाला लिंक पण मिळून जातील त्या लेक्चरच्या. तर ते लेक्चर जे आहेत ते आठवणीने पाहायचे. आणि जर सेल्फ स्टडी करणार असाल तर डे 1 to 40 मध्ये तो जो प्लॅन दिलेला आहे तो तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. आता तुमच्याकडे उरलं काय, इकॉनॉमिक्स, देन हिस्ट्री, हे जे सब्जेक्ट आहेत की नाही, इकॉनॉमिक्स आणि हिस्ट्री आणि प्लस करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्स ऑब्व्हियसली तुम्हाला डेली बेसिसवरती करावं लागेल. करंट अफेअर्सच्या स्ट्रॅटेजीचं एक लेक्चर मी लवकरच घेऊन येईन, जिथे आयोगाचा जो बदलता ट्रेंड आहे किंवा आयोगाने जे जुने करंट अफेअर्स विचारलेत, हे जे आपण बोलतो आणि नेमकी काय तयारी करावी हे समजत नाही, हे तुमचं सगळं कन्फ्युजन दूर करणारा एक प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला जाईल. ठीक आहे. आता इकॉनॉमिक्स हिस्ट्रीचे जे म्हणजे जो प्लॅन आहे तो पण मी लवकरच शेअर करेन. डे 41 to 70 मध्ये तुम्हाला तो प्लॅन प्लस करंट अफेअर्स आणि प्लस हे जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे की नाही, पॉलिटी, त्याच्यानंतर सो सॉरी मी एवढी डिस्टर्ब झाली आहे ना त्या लाईव्ह लेक्चरच्या चक्करमध्ये. पॉलिटी, जॉग्रफी, सायन्स याची रिव्हिजन सुद्धा तुम्हाला इथे करावी लागणार आहे. ठीक आहे. प्लस मॅथ्स रिझनिंग तुमचं कंप्लीट होऊन जाते आणि करंट अफेअर्स हे तुमचं बऱ्यापैकी होऊन जाईल. डे 71 to 90 इथे तुम्हाला टेस्ट सिरीज ज्या असतील ते सॉल्व्ह करणं असेल, त्या टेस्ट सिरीजचं अनालिसिस करणं असेल, जे आपण PYQ करतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, त्याचं अनालिसिस असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठे कंप्लीट करायच्यात, इथे करायच्यात. आणि मग तुमची फायनल रिव्हिजन, म्हणजे ऑब्व्हियसली हे सगळं करताना तुमची रिव्हिजन पण होतीये 91 to 100. अर्थात आता याच्यातले 3-4 दिवस तुमचे कमी झाले, तर इथे तुम्हाला काय करायचंय, तुमची जी फायनल रिव्हिजन असेल ती तुम्हाला इथे करायची आहे. ठीक आहे. म्हणजे ज्यांनी आधीपासून प्लॅन सुरू केलेला आहे त्यांच्याकडे तर याच्यापेक्षा एक्स्ट्राचे दिवस असतील, कारण पॉलिटीचा प्लॅन जो मी दिला त्याला जवळपास 15 दिवस होऊन गेले असतील. म्हणजे ज्यांनी तेव्हापासून सुरू केलं त्यांचे ऑलरेडी हे जे पहिले 40 डेज आहेत त्याच्यातला कितीतरी कालावधी त्यांचा, म्हणजे एवढा सिलेबस त्यांचा कंप्लीट झाला असेल. म्हणजेच तुमच्याकडे टेस्ट सिरीजसाठी, रिव्हिजनसाठी एक्स्ट्राचा टाइम असेल. आता असे विद्यार्थी ज्यांना पुढच्या 90 डेजसाठी एक प्रॉपर शेड्यूल पाहिजे, माझा अभ्यास होत नाही किंवा मी जरी ठरवलं तरी डिसिप्लिन मला फॉलो करता येत नाही, आणि मला असं काहीतरी पाहिजे जे मी प्रभावीपणे करू शकेन आणि माझा रिझल्ट आला पाहिजे, की जिथे मला माझा 100% पण देता आलं पाहिजे, मी डिस्ट्रॅक्ट पण नाही झालो पाहिजे, माझ्याकडे दिवसाचा एक प्लॅन पण असला पाहिजे, प्लस माझी प्रॅक्टिस जी आहे म्हणजे क्वेश्चन पेपर सोडवण्याची तीही झाली पाहिजे, मला माझ्या चुका नेमका कुठं होत आहेत ते कळलं पाहिजे, आणि होणाऱ्या चुका ज्या आहेत त्या टाळण्यासाठी काय करायचं हेही कळलं पाहिजे, माझा ज्या सब्जेक्टमध्ये स्कोर कमी येतोय तो स्कोरही वाढला पाहिजे, कट ऑफ पर्यंत मला जाता आलं पाहिजे. हे सगळं जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर तुमच्यासाठी येतोय एक 90 डेज रिव्हिजन चॅलेंजचा प्लॅन. ठीक आहे. आता हा जो 90 डेजचा प्लॅन असेल याच्यामध्ये आपण तुम्हाला डे वाईज स्टडी प्लॅन जो आहे तोही प्रोव्हाइड केला जाणार आहे. म्हणजे डेली स्टडी टार्गेट्स तुम्हाला दिले जातील. या डेली स्टडी टार्गेट्सच्या जोरावरती तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे तो कंप्लीट, म्हणजे रिव्हिजन तुमची कंप्लीट होईल. कारण हा प्लॅन त्याच लोकांसाठी आहे ज्यांनी ऑलरेडी एकदा तरी एक्झाम दिलेली आहे किंवा एकदा तरी सब्जेक्ट अभ्यासलेला आहे. ठीक आहे. कम्प्लिटली जे नवीन आहे त्यांना 90 दिवसांमध्ये एक्झाम क्रॅक करणं थोडं कठीण जाऊ शकतं. मी असं नाही म्हणत की अशक्य आहे, कठीण जाऊ शकतं, जास्त मेहनत घ्यावी लागेल. ठीक आहे. आता डे वाईज स्टडी प्लॅन हा तुम्हाला मिळेल. हा देताना या गोष्टीची काळजी घेतली जाईल की दिवसामध्ये तुमचे तेवढे स्टडी टार्गेट्स कंप्लीट झाले पाहिजेत. जर नाही झाले, इनकम्प्लीट राहिले तर काय करायचं, जर जास्त वाटत असेल तर त्याच्यासाठी काय नेमकं करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केल्या जातील. सिलेबस डिकोडिंग म्हणजे कुठला सब्जेक्ट आहे जिथे कसे प्रश्न विचारले जातात. आपण ग्रुप बी चा जर पेपर पाहिला आणि ग्रुप सी चा जर पेपर पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला काही थोडासा डिफरन्स पाहायला मिळेल. बऱ्याच जणांना असं वाटतं की ग्रुप सी चा पेपर जो आहे म्हणजे ग्रुप बी चा जो पेपर आहे तसाच ग्रुप सी चा असतो, कारण सिलेबस सेमच दिला आयोगाने. पण जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली क्वेश्चन पेपर घेऊन बसतात तर तुम्हाला बरेचसे बारकावे लक्षात येतात जे तुम्हाला ग्रुप सी साठी स्पेसिफिकली करावे लागतात. म्हणजे जॉग्रफीचा जर पेपर तुम्ही पाहिला, जॉग्रफीचे जर प्रश्न पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ग्रुप सी ला अगदी आधीपासूनच जॉग्रफीमध्ये भारताचा जो भूगोल आहे त्याच्यावरती फोकस करण्यात आलेला आहे. आपण ग्रुप बीचा जो पेपर द्यायचो तिकडे आधी महाराष्ट्राच्या भूगोलवरती जास्त प्रश्न होते, अलीकडे भारताच्या भूगोलवरती पण येत आहेत. पण 2023 ला कंबाईंड जी झाली ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एकत्र, त्याच्यानंतर जर पाहिलं तर मग ग्रुप बीचा जो पेपर आहे तिथे पण तुम्हाला भारताच्या भूगोलवरती प्रश्न पाहायला मिळतात, पण ग्रुप सी ला त्याच्या आधीपासूनच ते प्रश्न पाहायला मिळतात.
आणि योगायोग असा आहे की ग्रुप सी ला आधी जे प्रश्न विचारलेले आहेत ना ते प्रश्न आता ग्रुप बी च्या पूर्व परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण सिलेबस पहिल्यांदा काय आहे हे समजून घेण्यासाठी 2023चा जो पेपर आहे जो ग्रुप बी आणि सी चा एकत्रित झालेला होता तो पेपर असेल, किंवा याच्यासोबतच 2024चा ग्रुप सी चा पेपर आणि 2025चा ग्रुप सी चा पेपर याचे जे जीएस चे क्वेश्चन्स आहेत त्याच्या अनुषंगाने आपण समजून घेणार आहोत की एक्झॅक्टली कुठला पार्ट आहे सिलेबसचा जो जास्त फोकस केला जातो, जिथे प्रश्न विचारले जात आहेत, स्वरूप काय आहे आणि ते मला कसे टॅकल करता येतील. ठीक आहे, आणि अलीकडचा पण पेपर आपण पाहणार आहोत, त्यामुळे अर्थातच तुम्हाला कळेल की आयोग जो ट्रेंड आपण म्हणतो आयोगाचा बदललाय वगैरे, तर त्याला आपल्याला कसं टॅकल करायचं. देन मॅक्झिमम स्कोरसाठी स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केली जाईल, कारण मी खूप विद्यार्थ्यांचं पाहिलं की अभ्यास भरपूर झालेला आहे, रिव्हिजन प्रॉपरली केली आहे, मॉक टेस्ट दिलेल्या आहेत, अनालिसिस केलेले आहे, PYQ केले, सगळं करूनही स्कोर येत नाहीये, कारण एक्झाम हॉलमध्ये काहीतरी गडबड होते किंवा जस्ट एक्झामच्या आधी काहीतरी गडबड होते. हे सगळं कसं मॅनेज करायचं हे अगदी डे 1 पासून आपण पाहणार आहोत. जो एक व्हिडिओ ॲफर्मेशनचा मी ऑलरेडी प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजच्या स्टुडंटसाठी दिलेला तो व्हिडिओ तो तुम्हाला मिळेलच, पण याच्या सोबतच जे काही मॅनिफेस्टेशनचे टेक्निक हल्ली मी यूज करते ज्याचा मला फार जास्त फायदा होतोय ते तुम्ही तुमच्या स्टडीसाठी अगदी शांत डोक्याने अभ्यास करणं किंवा आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवणं याच्यासाठी कसे यूज करू शकता हे सगळं इथे तुम्हाला सांगितलं जाईल. तुमच्यासोबत मी ऑब्विसली यूट्यूब लाईव्ह लेक्चर्स असतील किंवा टेलिग्रामवरती जे लाईव्ह लेक्चर होतील त्याच्या माध्यमातून कनेक्टेड राहीन. ठीक आहे, प्रॅक्टिस टेस्ट ज्या आहेत साधारणतः 15 दिवसातून एखादी दुसरी प्रॅक्टिस टेस्ट जी आहे ती तुमच्यासोबत शेअर केली जाईल. म्हणजे जर तुम्ही एखादा सब्जेक्ट कंप्लीट केलात किंवा त्या सब्जेक्टमधले काही टॉपिक कंप्लीट केले तर त्याच्यावरच्या प्रॅक्टिस टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला दिल्या जातील. त्यामुळे तुम्हाला नेमकं लक्षात येईल की मी आतापर्यंत जो अभ्यास केला तो माझ्या किती लक्षात आहे. प्रॅक्टिस टेस्ट घेताना शक्यतो एक काळजी घेतली जाईल की आयोगाचे प्रश्न कसे बनतात. म्हणजे आतापर्यंत आपण आयोगाचे प्रश्न पाहिलेत, मग आपल्याला एक असतं की PYQ मधून प्रश्न रिपीट होतात, पण बऱ्याचदा PYQच्या रेफरन्सनी कसे प्रश्न येतात हे आपल्याला समजत नाही. ते कसं प्रेडिक्ट करायचं हे तुम्हाला या टेस्ट मधून समजेल, कारण या ज्या टेस्ट असतील याच्यातून काही क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला आयोगाच्या पेपरमध्ये आलेले पाहायला मिळतील. सो या प्रॅक्टिस टेस्ट होतील. मल्टिपल रिव्हिजन सिस्टीम जी आहे ती तयार करण्यासाठी तुम्हाला हेल्प केली जाईल की तुमचा ऑलरेडी अभ्यास जर झालेला असेल, फक्त रिव्हिजनचा प्रॉब्लेम असेल तर रिव्हिजन कशी करता येईल. आणि जर तुम्ही ऑलरेडी जसं मी म्हटलं की ज्यांनी ऑलरेडी एकदा एक्झाम दिलेली किंवा एकदा तरी सिलेबस अभ्यासलेला आहे त्यांनीच या बॅचला यायचं आहे, तर रिव्हिजन सिस्टीम तुमची कशी असायला पाहिजे, रिव्हिजनचे टेक्निक कसे फॉलो करायचे याच्याबद्दल इथे तुम्हाला सांगितलं जाईल. चालू घडामोडींचा अभ्यास कसा करायचा त्याची स्ट्रॅटेजी तुमच्यासोबत शेअर केली जाईल. PYQ वरती आधारित ऑब्विसली ही तयारी असणार आहे, कारण मी आतापर्यंत जेवढे पण चॅलेंजेस घेतलेत, बॅचेस घेतलेत, PYQ हा आपला बेस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सेल्फ असेसमेंट फॉर्म्युला तुम्हाला दिला जाईल की माझा नेमका स्कोर कमी का येतोय, माझा नेमका म्हणजे मी मागे का पडते किंवा माझ्या चुका कुठल्या होतात आणि माझ्या चुका झाल्यात हे मला समजू नये, परत ती चूक का होतीये, किंवा या आठवड्यात काय चुका झाल्या की ज्या मला पुढच्या आठवड्यात टाळायच्या आहेत, हे सगळं कसं असेस करायचं हे तुमच्यासोबत शेअर केलं जाईल. आणि 90 दिवस तुम्हाला गायडन्स तर मिळेल, पण त्याच्यासोबतच डाऊट क्लिअरिंग सेशन्स पण घेतले जातील. आणि जे ऑलरेडी चॅलेंजचा भाग आहेत त्यांना माहिती असेल की मी ऍक्च्युली प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळेला मी स्ट्रिक्टली हे सांगितलेले की फक्त आणि फक्त तुमचे स्टडी रिलेटेड प्रॉब्लेम्स घेईन, बट चॅलेंजच्या एंडपर्यंत जे पर्सनल लाईफमधले प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती पण बरेच लोक जे आहेत ते मला विचारत होते आणि त्याच्यामध्ये पण मी हेल्प करायचा प्रयत्न केला होता. सो ऑब्विसली डाऊट क्लिअरिंग सेशन जे आहेत ते होतील अगेन, बट स्टडी रिलेटेड जे तुमचे डाऊट्स असतील त्याच्यावरती मी मॅक्झिमम तुम्हाला गाईड करायचा प्रयत्न करेन. रिझल्ट ओरिएंटेड सिस्टम असेल जिथे तुमचा गोंधळ अतिशय कमी होईल आणि अंमलबजावणी जी आहे ती जास्त करण्याकडे आपण लक्ष देणार आहोत. स्मार्ट स्टडी करायचं तुम्हाला, नियमित अभ्यास करायचा आहे, योग्य मार्गदर्शन मिळेल तुम्हाला त्याच्यासाठी आणि त्याच्यातूनच तुम्ही नक्की यश मिळवू शकता. याच्यासाठी एक लक्षात ठेवा की हा घ्यायचाय कोणी, ज्यांनी अभ्यास केलाय पण रिव्हिजन कमी पडतेय, ज्यांना वेळ कमी आहे पण योग्य प्लॅन हवाय जो मी एक्झिक्यूट करू शकेन आणि माझा रिझल्ट येऊ शकेन, ज्यांना परीक्षेतला स्कोर वाढवायचा. म्हणजे बरेचसे माझे स्टुडंट असे आहेत की ज्यांनी मला हे सांगितले की मॅम बरेचसे असेही आहेत की प्री क्वालिफाय झालेत, मेन्सने क्वालिफाय होता येते. तर अशा कुठल्याही ट्रॅपमध्ये तुम्ही अडकलेले असाल किंवा अगदी कट ऑफच्या जवळ जात आहात आणि थोड्यासाठी राहत आहे, तर हे चॅलेंज तुमच्यासाठी आहे. लॉन्च ऑफर जी आहे ती 999
₹999 आहे. त्याच्यानंतर मात्र 1299 ही फी असेल. ज्यांना कोणाला असं वाटत असेल की ही फी हाय आहे त्यांच्यासाठी सांगते की आतापर्यंतचे जेवढे चॅलेंजेस मी घेतलेले आहेत, म्हणजे सुरुवातीचे 1-2 चॅलेंजेस सोडले तर त्याच्यानंतरच्या कुठल्याही चॅलेंजची फी एवढी कमी नाही आहे. आणि ही फी ठेवायचं म्हणजे इतकी कमी करायचं कारण पण हे आहे की प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजमधले जे स्टुडंट आहेत त्यांनी खूप रिक्वेस्ट केलेली की मॅम ग्रुप सी साठी काहीतरी प्लॅन घेऊन या म्हणून. आणि दुसरी गोष्ट ही आहे की हे चॅलेंज मी घेईन की नाही याची मला खात्री नव्हती. इतकं जास्त विद्यार्थ्यांनी मला प्रेशराईज केलं हे चॅलेंज सुरू करण्यासाठी, म्हणून ही फी मी इतकी कमी ठेवलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जर म्हणजे लिमिटेड ऑफर आहे याचा अर्थ काय होतो की सुरुवातीचे काही जे स्टुडंट आहेत त्यांना या फी मध्ये ऍडमिशन मिळेल. तर हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यापर्यंत येणं अपेक्षित होतं सकाळी 19 तारखेला, पण तो तुमच्यापर्यंत त्यावेळेला नाही येऊ शकला फॉर सम टेक्निकल रिझन्स. सो तो आत्ता तुमच्यापर्यंत आलाय. तर काही गोष्टी ऍडमिशन कधी स्टार्ट होतात तुमचे 19 जुलैला, आणि ऍक्च्युली कोर्स कधी सुरू होईल म्हणजे तुम्हाला तुमचा स्टडी प्लॅन मिळणं असेल किंवा तो स्टडी प्लॅन तुम्ही फॉलो करायला सुरुवात कराल, डे 1 जो असेल तो तुमचा असेल 26 जुलै. बट त्याच्या पूर्वी जे जॉईन करतील म्हणजे 26 जुलैच्या अगोदर जे पण जॉईन करतील, ऑब्व्हियसली 26 जुलै नंतर जर तुम्ही जॉईन करणार असाल तर ते तुमच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक ठरेल, कारण डे 1 पासून मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर तुमचा प्लॅन वेळेत कंप्लीट नाही होणार आणि मग परत तुम्ही ह्या कन्फ्युजनमध्ये राहाल की आता नेमकं मी काय करू, मग माझं इनकम्प्लीट राहिलंय, मग माझं फार पेंडिंगला आहे, मग ते मी कसं कम्प्लीट करू, हे सगळं होईल. त्याच्यामुळे बेटर वे हा राहील की तुम्ही त्याच्या आधीच एनरोल करा. 26 जुलैला हे सुरू होईल, बट याची जी व्हॅलिडिटी आहे ती 31 ऑक्टोबर पर्यंत असेल. ठीक आहे. आणि हे लक्षात ठेवा की ही डेट फायनल आहे. याच्यानंतर मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या चॅलेंजची व्हॅलिडिटी वाढवणार नाहीये, कारण याच्यामध्ये जे काही प्लॅन वगैरे तुमच्यासोबत शेअर केले जातील किंवा ज्या पण गोष्टी असतील, मला हे अपेक्षित आहे की तुम्ही ते त्या वेळेलाच कम्प्लीट करायला पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतंय, मी पाहिलं की हा आहे आणखी वेळ, हा आहे आणखी वेळ, मग परत करूयात. मग तुम्हाला जी टाइमलाईन दिलेली आहे ना ती टाइमलाईन फॉलो करणं तुम्हाला होत नाही. तर बऱ्याचशा गोष्टी होत्या याच्याबद्दल बोलायच्या होत्या मला, या चॅलेंजबद्दल यापूर्वीच्या लेक्चरमध्ये जे मी लाईव्ह सेशन घेणार होते. बट ऑनेस्टली सांगते की इतका सगळा गोंधळ झालाय ना की त्याच्यामुळे बरेचसे जे पॉइंट्स आहेत ते कदाचित मला इथे सांगता आले नसतील. आणखी एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती, ती म्हणजे जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 जो मुख्य परीक्षेचा असणार आहे त्याची तयारी तुम्हाला जर पूर्व परीक्षेसोबत करायची असेल, आता ज्यावेळेला आपण पेपर 2 चा विचार करतो तर आपल्याला माहिती की जीएसचे जे सब्जेक्ट मी प्री साठी करणार आहे तेच मला मेन्स साठी आहेत. मग इथे मला फक्त काय करावं लागेल की प्रीच्या क्वेश्चन पेपर सोबत मेन्सचे जे पीवायक्यू आहेत ते सुद्धा थोडे डिटेलमध्ये करावे लागतील. म्हणजे जर मी मेन्सचे पीवायक्यू केले तर तिथे माझी तयारी होऊन जाते प्री सोबतच पेपर 2 ची. पण पेपर 1 बद्दल जर तुम्ही कन्फ्युज्ड असाल, तुम्हाला जर कळत नसेल की पेपर 1 मध्ये एक्झॅक्टली मी कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, मॅनेज करायला पाहिजेत, तर माझ्याकडे एक भन्नाट जबरदस्त अशी आयडिया आहे. जर तुम्हाला ती हवी असेल तर कमेंट करून पेपर 1 म्हणजे कमेंटमध्ये पेपर 1 असं लिहायला विसरू नका, किंवा फक्त P1 असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला तो प्लॅन हवा असेल, डेली 20 मिनिट्स चॅलेंज जे आहे अशी एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात आलेली आहे, जर तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. बट हल्ली अलीकडे काय होते की नाही, जेवढा पण आयडियाज मी अगोदर तुमच्यासोबत शेअर करते ना, मग त्या अशा पसरत जात आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या मला तुम्हाला फ्रीमध्ये पण द्यायच्यात ना, जे प्लॅन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचे, त्याची ज्यावेळेला मी एखादी आयडिया देते ना तर ते प्लॅन्स ऑलरेडी मार्केटमध्ये येत आहेत खूप सगळ्या भरमसाठ फीस. ठीक आहे. सो तुम्हाला जर हे पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ऑब्विसली जे 90 डेज चॅलेंजचा पार्ट होतील त्यांना तर हे कंपल्सरी फॉलो करावं लागेलच, पण जर तुम्ही सेल्फ स्टडी करताय आणि तुम्हाला हे फॉलो करायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. मला आशा आहे की जे चॅलेंज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे हे चॅलेंज तुमच्यासाठी युजफुल ठरेल. आणि हे चॅलेंज येते म्हणून तुमच्यापैकी बरेच जण खुश असतील. बरेच जण ऑलरेडी मी चॅलेंज अनाऊन्स करण्यापूर्वीच जॉईन झालेले आहेत. तर जे जॉईन झालेले आहेत त्यांना जर कोर्समध्ये काही दिसत नसेल रेकॉर्डेड सेशनमध्ये तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला लवकरच त्याच्यामध्ये टेलिग्रामची लिंक पण प्रोव्हाइड केली जाईल, जी मी करेन लगेच. टेलिग्रामची लिंक पण तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा ग्रुप जो असेल तो जॉईन करा. तिथे मी तुमच्यासोबत कनेक्टेड राहीन. आणि बाकीचे जे लेक्चर्स आहेत, जरी 26 जुलैला हा कोर्स सुरू होत असेल
हे चॅलेंज सुरू होत असेल तरी त्याच्या पूर्वीच बरेचसे जे लेक्चर आहेत, जसं मी सिलेबस डिकोडिंग बद्दल बोललेले आहे, तर या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला तिथे मिळतील. ठीक आहे. सो जर बाकी काही डाऊट तुम्हाला असेल, हा कोर्स कुठे मिळेल हा जर डाऊट तुम्हाला असेल, तर आपलं ॲप आहे वॉरियर ऑफिसर म्हणून, प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करू शकता. ज्यांना पण कोणाला आयफोनसाठी घ्यायचं आहे, iOS साठी, तर त्याची लिंक जी आहे ती मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल या लेक्चरच्या, तर तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे बाकीचे अपडेट पण तुम्हाला मिळत राहतील. त्याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. मी तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. आशा आहे हे चॅलेंज तुमच्यासाठी, म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरलेला असेल. लवकरच भेटेल मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाकी जे प्लॅन मी तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहे ते तुम्ही फॉलो करतच असाल, पण काही कारणामुळे जर तुम्हाला फॉलो करता आलं नसेल तर हा 90 दिवसांचा रोड मॅप आहे, जो तुम्हाला तुमच्या ड्रीम पोस्ट पर्यंत घेऊन जाण्यासाठी फार जास्त हेल्पफुल ठरू शकतो. ठीक आहे. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.